ए, वाजलं किती? झालं का परत तुझं सुरू? किती वाजलं रे, किती वाजलं रे? ए, बरोबर टाइम सांग की. काल तुझ्यामुळे लय उशीर झाला. 4:30 वाजलं. काय? हा, तू एक काम कर, साहेबरावला घेऊन घरला जा. मी वहिनींचं काम करून येतो. अच्छा, तरीच म्हणलं अजून कसं वहिनी साहेबांचं काम आलं नाही. शेवटी आलंच. वहिनींची काय काय काम आहेत ते मला माहिती आहे. वहिनींच्या नावावर काय काय पावत्या फाडतोस ते बी मालूम आहे मला. मग अशी फोन त्यासाठीच केलतास काय? फोन? कुठला फोन? ते बी विसरलास. कृषी बाजार समितीचा. यो, अरे हा, साहेबांचा फोन होता. मला तर पलीकडनं साहेबीनीच आवाज ऐकू येत होता. हे बघ, माझ्या मोबाईल मध्ये नंबर आहे तू जाऊन बघ तू कुणाचा फोन आहे. ए, साहेब आहे का साहेबीन? अरे नको नको, अरे ऐक, उगा फोन लावू नको. अरे साहेब चिडतील माझ्यावर. नसतं काहीतरी घोळ करून ठेवशील तू. तू एक काम कर, ते फोन आणि इकडं. अरे थांब, अरे नाही, अरे आणि इकडं. अरे अरे ए, अरे 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 ऐक तर. अरे ए. अरे सोड. अरे अरे सोड की. सोड. काय करत फोन? मला एक सांग, अजून किती दिवस चालणार आहे स्कॉलरशिपचं काम? पोटभर काम आणि हातभर गमजा असं झाले तुमचं. सुरू तरी झाले ना? येस तर करतोय, संपवतोय लवकर. वहिनींचं काम, शाळेत जायचं आहे, बाईसनी भेटायचं आहे, एवढेच चाललंय तुझं. तुला जमत नसेल तर मला सांग, मी करून टाकतो फटाक दिशी. हा, एवढं सोपं नाही ते, लय अवघड आहे. तुला अडाणाला नाही जमणार ते. मी अडाणी आणि तू लय हुशार वय. एवढाच हुशार आहे तर फोन लावून दाखव बघू. दाखव की दाखव. हुशार म्हण, मला फोन लावता येतोय मग मी हुशार. बरं बाबा, तू हुशार. जाऊ जा आणि पटाक दिशी काम करते. यारांची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं झालंय तुमचं. जे म्हणायचंय ते म्हण. अरे साहेबरावला घरी पोहोचू. ऐक, वहिनींचं काम आहे म्हणून निघालोय, नाही तर मला काय हौस नाही. ए, कर्मचारी आहे मी. मैंने कब पूछा? जा की मग आता. हट. साहेबराव, आपल्या राणादाची शादी होईल का नाही, तेव्हा आपल्याला बेक वहिनी येईल. ती बी आपल्याला काम सांगेल. आपण लगेच कामाला सुरुवात करूया. चला. शिष्यवृत्ती करता आपल्याला एका विद्यार्थ्याची निवड करायची. त्याकरता आता मी शाळेतले 10 हुशार विद्यार्थी निवडलेत, पण आपल्याला आता एकाच विद्यार्थ्याची निवड करायची. स्वस्त वय. हो. राणादा, तू इकडे. राणादा, ते माझं एक काम आहे. मला बोलायचं तुझ्या संग. आता होय. नंतर बोलू की. मी आता जरा अरे लई महत्वाचं काम आहे. आत्ताच ऐक. रातच्याला घरी बोलू की. हा, काय म्हणत होता तुम्ही? राणादा, अरे मला आत्ता बोलायचं तुझ्या संग. लई महत्वाचं काम. सांगितलं ना व, रातच्याला घरी बोलू म्हणून. हा, तर 10 पोरांमधनं एक पोरग निवडायचं. अरे असं काय करायलायस? सांगालो ना महत्वाचं काम आहे. घरला जा,
उगं खुळ्यासारखं करू नगस. राणादा मला लय नड आहे. अरे पैसे पाहिजेत मला. घरी जाऊन बोलू की. अरे ऐकून घे की तू. अरे मी काय सांगतो ऐकून घे की आधी. ती जरा एकदा सांगितलं नव्हतं तुला घरी जा म्हणून. मी काय घरी येणार नाही वय. अरे तसं नाही. आणि तुला कळत नाही वय. अरे अरे बाई उभ्या आहे तिथे आणि आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय. जरा भान ठेव की. अरे ऐक की. राणाजी तुम्ही बोलून घ्या, आपण नंतर बोलूया. मी जाते. अरे जातो का आता. जा की. चला उद्या. आणि पैशाचं पिशवी रिकामीच न्यायची. चल म्हणलं ना बा. यायलाय का राणादा? नाही नव अजून तिथंच उभा आहे. तरी मी तुम्हाला सांगत होतो रानादावर दुसरा डाव खेळू नका म्हणून. आता काय करायचं? चल एकमेकांची डोसकी फोडून घेऊया. हा सुरेशदा भावापेक्षा मास्तरीनबाई महत्वाची वाटायला लागली. ओ बाई. सॉरी ते मध्येच सूरज आला. काही नाही ते आमचा लाडका भाऊ आहे ना व, म्हणून ते. हे बघा, मी हा पेपरचा आराखडा तयार केलाय. तेवढा वाचा आणि सांगा बरोबर आहे का. घ्या. याचं काय करायचं. मी पहिल्या पानावर 10 विद्यार्थ्यांची नावं लिहिली आहेत जी उद्या शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहेत. आणि दुसऱ्या पानावर मी तक्ता केलाय, त्यामध्ये मी निवड करण्याचे निकष लिहिलेत. आता ह्या 10 मुलांची विविध स्तरांवरनं परीक्षा घेतली जाईल. स्वच्छता, टापटीपणा, मराठी, इंग्रजी, व्यक्तिमत्व विकास, गणित. घ्या. नाही नको. तुम्ही केलंय ना व, मग झालं की. हो असं काय. घ्या ना, तुम्ही बघून घ्या. अरे वा, एक चांगलं काम केलंय तुम्ही. पण मी काय म्हणतो, येऊन टाका की 10च्या 10 पोरांना स्कॉलरशिप. उगाच कुणाला वाईट वाटाय नको. अहो कसं आहे, कुणाला वाईट वाटलं की मला बी लई वाईट वाटतंय. हो असं नसतो. स्कॉलरशिप ही अशी काही उगाच देऊन टाकायची गोष्टच नाहीये. ती स्वतःला सिद्ध करून मिळवायची गोष्ट आहे. आता उद्या या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल आणि त्यातून जो उत्तीर्ण होईल त्याला आपण स्कॉलरशिप देऊ. आणि ज्याला मिळणार नाही तो ती मिळवण्याकरता अजून जास्त प्रयत्न करेल ना. लई चांगलं काम केलंय बरं का तुम्ही. पोरांसंग तुमचं बी कौतुक करायला पाहिजे. माझं कौतुक नंतर करा, आधी हा आराखडा तर बघून घ्या. आणि काय तुम्हाला चुका वाटतात त्याही सांगा मला. नाही ते. हा सूरज सूरज वाट बघत असेल घरी. जेवायला थांबला असेल. मी निवांत वाचतो. हे घेऊन जा जरा. देवा आज माझी लाज राखा. काय बी चमत्कार करा आणि एवढी परीक्षा पास होऊ दे. चल चल. नाही नको, तुम्ही वा मोरा, मी आलोच. जाओ तुम्ही. आता मला किती मार्क मिळणार कळत नाही. मी तुम्हाला काय मार्क देणार.